करण्यासाठी पायी चालत असतात. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. अगं बायांनो, चला ग लगबगीने. आभाळ भरून आले बघा. जोरदार पाऊस पडणार वाटतं. हो ना ग, किती परीक्षा बघतो विठुराया आपली. अरे बाप रे, सगळीकडे किती चिखलच चिखल झालाय बघा. काय गो, कमीत कमी पंढरपूरला पोचलो असतो तर बरं झालं असतं, नाही का? हो ग, खरच. अग, तुम्ही असा कशाला विचार करता ग? पाऊस रूपाने जणू विठ्ठलच आपल्या षड्रिपूचा चिखल धुवायला आलाय बघा. हो ग, खरंच. आणि या पावसामुळं आपला दुष्काळग्रस्त शेतकरी सुखावेल आता. अगदी बरोबर. अगं, पण आपण आपली वारी कशी करू? अगं, आपला विठ्ठल भक्तांच्या भक्तीचा भुकेला आहे. त्यांच्यासाठी मग तो काहीही करतो. जनीसाठी दळण दळतो तर चोखोबाची गुरे राखतो आणि आनंदाने नाम्याची खीर पण खातो. चला मग, आपण त्याचा जागर करू. तोच आपल्याला मार्ग दाखवेन. काय ग चंपा, तुला बरं वाटत नाही का? काय एवढी धापत आहे? हो ग, मला दम्याचा त्रास होतोय. पावसात भिजल्यामुळे मला थोडा श्वास घ्यायला त्रास होतो आहे. नको काळजी करू तू. तो विठ्ठल आहे ना सोबत. सगळं ठीक होईल. अजूनही पाऊस सुरूच आहे आणि चंपाची पण तब्येत बरी नाही. अगं, चला निघू आता आपण. तसंही आपल्या गडकरी साहेबांनी संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग आणि संत तुकाराम पालखी मार्ग तयार करून आम्हा वारकऱ्यांचा प्रवास सुखकर केला आहे. चला ग, चला. आता मला बरं वाटत आहे. अशा प्रकारे वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करत वारकरी आपले पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात.